नगरसेवक उमेश पाटील, दर्शना पाटील आणि कम्प्युटर शिक्षा अभियान या संस्थेच्या पुढाकाराने 3 शाळांना मोफत संगणक देण्यात आलेत. गरीब विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रशिक्षण शाळेतच मिळावं या अनुषंगानं अंबरनाथच्या MS स्कूल, श्रद्धा हायस्कूल आणि मसीहा स्कूल यांना मोफत संगणक वाटप करण्यात आलंय. अंबरनाथच्या नगराध्यक्षा तेजश्री करंजुले आणि बदलापूरच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांच्या पुढाकाराने नगरसेवक उमेश पाटील यांनी हा अनोखा उपक्रम राबवला. कम्प्युटर शिक्षा अभियान या संस्थेनं संगणक देण्यासोबतच शाळेतील 2 शिक्षकांना मोफत प्रशिक्षण देखील दिलं आहे. त्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. ज्या शाळांना मोफत संगणक देण्यात आलं त्या शाळेतील संगणक कक्षाचं लोकार्पण सोहळा नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला नगरसेवक उमेश पाटील, दर्शना पाटील, स्थानिक नगरसेविका हर्षदा पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांसाठी राबवलेला हा उपक्रम स्तुत्य असून इतर शाळांना देखील संगणक कसे देता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचं नगराध्यक्ष करंजुले यांनी स्पष्ट केलंय. आज MM स्कूलमध्ये 10 कम्प्युटर्स दिलेले आहेत. कम्प्युटर शिक्षा अभियान आणि बदलापूरच्या सन्माननीय नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे, तसेच नगरसेवक उमेश दादा पाटील, नगरसेविका दर्शना पाटील, त्याचबरोबर नगरसेविका हर्षदा पाटील, नगरसेवक किरण राठोड यांच्या संयुक्त प्रयत्नाने कम्प्युटर शिक्षा अभियान यांना मी प्रयत्न केला होता. त्यांना अप्रोच करून त्यांनी आपल्याला ह्या शाळेंना 10 कम्प्युटर्स दिलेले आहेत. त्यांनी इतकं चांगला प्रोग्राम आयोजित केला होता की शाळेमधल्या शिक्षकांना सुद्धा तिथे ट्रेनिंगसाठी बोलवलं होतं आणि 10 दिवसाचं ट्रेनिंग त्यांना दिलेलं आहे शिक्षकांना. आणि त्या शिक्षकांनी ट्रेनिंग कंप्लीट केल्यानंतर पूर्ण तो कोर्स आहे तो पूर्ण कोर्स आपल्याला त्यांनी प्री रेकॉर्डेड दिलेला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी सुद्धा त्याचा फायदा होणार आहे. आणि मी पूर्ण सगळ्यांच्या वतीने पुन्हा एकदा ज्यांनी आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे ते कम्प्युटर शिक्षा अभियानच्या सर्व संस्थापकांना मी धन्यवाद देते. मसीहा स्कूल आणि श्रद्धा हायस्कूल या 2 शाळांना सुद्धा 10 कम्प्युटर्स दिलेले आहेत. उमेश पाटील जे आपले नगरसेवक आहेत त्यांनी अंबरनाथमधल्या बऱ्याच शाळांना अप्रोच केलेलं होतं, पण त्यांची जे कम्प्युटर शिक्षा अभियान आहे यांची कंडिशन होती की तुम्ही तुमच्या शिक्षकांना ट्रेनिंगसाठी पाठवा. जेव्हा तुम्ही शिक्षकांना ट्रेनिंगसाठी पाठवाल तेव्हा आम्ही तुम्हाला कम्प्युटर प्रोव्हाइड करू. तर ह्या MM हायस्कूल, मसीहा स्कूल आणि श्रद्धा स्कूल ह्या 3 शाळांनी हा क्रायटेरिया पूर्ण केल्यामुळे त्यांना 10 कम्प्युटरचं वाटप झालेलं आहे. कम्प्युटर शिक्षा अभियान या संस्थेनं आणि बदलापूरचे नगरसेवक राजन घोरपडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम यशस्वी झाल्याचा आनंद असल्याचं मत नगरसेवक उमेश पाटील यांनी व्यक्त केलंय. कम्प्युटर शिक्षण अभियान या NGOच्या मार्फत रुचिताताई घोरपडे आणि तेजश्री करंजुले पाटील या दोन्ही नगराध्यक्षांनी अंबरनाथच्या आणि बदलापूरच्या यांच्या माध्यमातून या NGOने मला संपर्क केला होता. आणि त्या संपर्क मला करताना त्यांनी असं सांगितलं होतं की ज्या शाळांमध्ये कम्प्युटर्स नाही आहेत मुलांसाठी त्या शाळांना अप्रोच करा आणि तिथे काय काय सुविधा असतील ते आम्हाला सांगा. त्याप्रमाणे मी सगळे 8 ते 10 शाळांना कळवलं होतं. ज्या ज्या शाळा अंबरनाथमध्ये कम्प्युटरपासून वंचित आहेत त्यांना ते सगळं मी पटवून दिलं. त्याच्यानंतर आपल्या अंबरनाथील 3 शाळा म्हणजे सगळ्यात पहिली शाळा आली ती MM स्कूल, नंतर मसीहा आणि डॉक्टर सिंग यांची श्रद्धा हायस्कूल या 3ही शाळांच्या टीचर्सनी दिल्लीला ट्रेनिंगसाठी 10 दिवस गेले. त्याच्यानंतर तिथून आपल्याला पूर्ण फीडबॅक भेटला आणि त्याच्यानंतर आपल्याला 10 कम्प्युटर सगळ्यांना अवेलेबल झालं. त्याच्यासाठी मी त्या संस्थेचा खूप खूप मनापासून आभार मानतो. तसेच आमचे दोन्ही नगराध्यक्षा तेजश्रीताई पाटील आणि रुचिताताई घोरपडे या सर्वांनी या उपक्रमासाठी खूप मदत केली आहे. त्याच्याबद्दल त्यांच्या दोघांचं अभिनंदन करतो आणि शुभेच्छाही देतो की पुढील वर्षी आपण असेच परत जर अभियान जर आला तर आपण जे बाकीचे जे शाळा राहिलेले आहेत, जे 7, 8, 10 शाळा सुटलेले आहेत, वंचित राहिलेले आहेत, त्यांना सुद्धा आपण पुढच्या वर्षी डिसेंबर जानेवारीला अप्रोच करू आणि त्यांना सुद्धा ट्रेनिंगसाठी पाठवून देऊ. आणि असेच जर पुढे अजून उपक्रम आले तर आपण या NGO तर्फे सर्व शाळांना अजून काय काय प्राप्त होईल हे त्यांना आपण नक्कीच त्यांना सवलत देऊ. आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा चांगला फायदा होईल असं मत शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षकांनी व्यक्त केलंय. नगरसेवक उमेश दादा पाटील, अंबरनाथ नगराध्यक्षा तेजश्री करंजुले मॅडम, रुचिता घोरपडे मॅडम यांनी खरंच MM हायस्कूल या शाळेतील मुलांची गरज, कारण की या शाळेतले मुलं हे गरीब घराण्यातून, सराउंडिंग प्लेस त्यांचा गरीब आहे,
त्या तिथून येत आहेत शिकायला आणि खरंच त्यांना कम्प्युटरची खूपच गरज होती आणि ही गरज ओळखून त्यांनी या शाळेला 10 कम्प्युटर वाटप केलेलं आहे. खरंच खूप मोलाची गोष्ट आहे. अशाच पद्धतीने आमच्या शाळेवर त्यांचं लक्ष असू द्या आणि अशाच पद्धतीने त्यांनी शाळेसाठी खूप चांगली कामगिरी पुन्हा करावी. त्यामुळे सर्वांचे मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. कम्प्युटर शिक्षण अभियानने आम्हाला खूप चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांनी खूप चांगलं प्रशिक्षण दिलं आणि ते लोकांनी सर्व काही शिकवलं किंवा मुलांना आपल्याला काय काय शिकवायचं आहे आणि ते लोकांनी हे स्मार्ट बोर्ड मॅजिक बॉक्स ते म्हणतात, मॅजिक बॉक्स असं त्यांनी दिलं आहे. त्याच्यात सर्व इनबिल्ड आहे. एक्सेल किंवा आपला जे वर्ड असेल किंवा पॉवर पॉईंट असेल, त्या सर्व गोष्टी आपल्याला फक्त मुलांना दाखवायचं आहे आणि त्यांना शिकवायचं आहे. त्यांना आपल्याला म्हणजे काय दुसरं आपण काय एक्स्ट्रा त्यांना हे करायचं नाही, त्यांना फक्त दाखवून त्यांना एक्सप्लेन करून त्यांना शिकवायचं आहे. आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी तिथे सोय केल्या दिल्लीमध्ये. 10 दिवस त्यांनी म्हणजे हॉटेल स्टे वगैरे, जाण्याचा खर्च सर्व त्यांनी म्हणजे स्वतःहून ते NGOनी केलं आहे. आणि मला थँक्यू आपला उमेश सरांना सांगायचं आहे, घोरपडे मॅडमना सांगायचं आहे आणि मॅडमना पण सांगायचं आहे. एवढा म्हणजे खूप छान अनुभव होता. आमच्या शाळेला जे संगणक मिळालेले आहेत ते घोरपडे मॅडम, रुचिता घोरपडे मॅडम, बदलापूर नगराध्यक्षा आणि आमच्या अंबरनाथच्या लाडक्या नगराध्यक्षा CA तेजश्री करंजुले ताई आणि उमेश पाटील सर यांच्या सहकार्याने आणि शिक्षा NGO यांच्या सहकार्याने आम्हाला ते संगणक मिळालेले आहेत आणि या संगणकाचा आमच्या शाळेसाठी खूप चांगला उपयोग होणार आहे. आमच्या शाळेचे विद्यार्थी जे आहेत ते आधुनिकतेकडे जाणार आहेत, त्यांची वैचारिक प्रगती होणार आहे आणि पुढे सुद्धा त्यांची प्रगती होईल आणि त्यासाठी मॅडम आम्हाला नेहमी सहाय्य करतील जसं आत्ता केलेलं आहे. तर अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा बाळगते आणि सगळ्या आमच्या शाळेतर्फे त्यांचं धन्यवाद करते.